नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटरला चांगलाच विरोध होताना दिसत आहे। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर होणाऱ्या परिणामाबाबत भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM ठाणे पालघर जिल्ह्याचे सदस्य हर्षल लोखंडे आणि स्थानिक संघटनाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। स्मार्ट मीटरच्या विरोधात CPIM तसेच स्थानिक संघटनांच्या पुढाकाराने 21 नोव्हेंबर 2025 रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता आणि याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाबही विचारण्यात आला होता। पत्रकार परिषदेदरम्यान हर्षल लोखंडे यांनी स्मार्ट मीटर बाबत खालील मुद्दे मांडले। त्यामध्ये स्मार्ट मीटर लागू झाल्यास जुन्या मीटरच्या तुलनेत वीज बिल दुप्पट तिपटीने वाढणार, घरगुती वापर कमी असला तरी युनिट जास्त दाखवले जाण्याचा धोका असून आता घरी रीडिंगसाठी कर्मचारी येणार नाही, सर्व डिजिटल नियंत्रण, प्रीपेड प्रणाली, रिचार्ज संपले की वीज पुरवठा थांबणार आहे इत्यादी बाबत हर्षल लोखंडे यांनी खुलासा केला। तसेच जर स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे घेतला नाही आणि जबरदस्तीने मीटर बसवण्यात आले तर आंदोलन आणखी उग्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। पहा यावेळी हर्षल लोखंडे यांनी दिलेली माहिती। हा स्मार्ट मीटर जो आहे हा तुम्हाला खूपच महाग पडणार आहे। भारतभरामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातवरती आणि बाकीच्या राज्यामध्ये पण आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे, कोल्हापूरमध्ये पण झालं, तर तसंच पालघरला पण आता 21ला झालेला आहे। हा स्मार्ट मीटर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बिल प्रोव्हाइड करत आहे। जिथे लोकांना 500-600 रुपये येत होते तिथे आपल्याला 25,000-27,000 रुपये बिल येत आहे। आणि येत्या काळामध्ये तुम्ही माहिती करू शकता, जो बिहारमध्ये जे स्मार्ट मीटर लागले ते आता प्रीपेड झालेले आहेत आणि ते प्रीपेड झाल्यामुळे त्यांना जो पहिले 500-600 रुपये बिल येत होते आता ते 600 रुपयाचा जो रिचार्ज करतात ते 600मध्ये त्यांना आज 7 ते 8 दिवस ते प्रीपेड भेटत आहे। आणि जर 2000चा तुम्ही रिचार्ज केला तर मोजून 22 दिवस भेटत आहे। म्हणजे येत्या काळामध्ये तुम्ही 5000चा रिचार्ज करावंच लागणार। म्हणजे जसं जिओने तुम्हाला मीटर्स फुकट दिलेले तसं अदानीच्या कंपनीने किंवा महाराष्ट्र शासनाने जे स्मार्ट मीटर आपल्याला फुकट द्यायला लावले आहेत, पण येत्या काळामध्ये हा प्रीपेड होणार आणि आपल्या खिशाला कातरण बसणार, म्हणजे माणूस जीव दिल्याशिवाय राहू शकणार नाही। असेच जे मीटर आपल्याला दिले गेलेले आहेत याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन सुरू झालेले आहेत। आमचं म्हणणं आहे की पत्रकारांनी पण या विषयावरती जोर धरला पाहिजे आणि जर अदानी आणि शासनाला हा अदानी ऐकत नसेल आणि असे प्रायव्हेट कंपन्या आमच्यावरती दादत असतील तर यांचे कान फोडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आपण आंदोलन केलं आणि अधिकाऱ्यांसमोर हा विषय मांडला तर उत्तर काय? अधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे आम्ही परचेस केलेले मीटर आहेत वगैरे, पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे टेंडरमध्ये अदानीनं किंवा या कंपनीला टेंडर गेलेले आहेत। काही 3-4 कंपनीची त्यांनी नावं घेतले, त्या कंपनीला टेंडर गेलेले आहेत आणि त्यांच्या टेंडरच्या मार्फत हे परचेस करून मग ते मीटर आपल्याला देतात। पण शेवटी मीटरची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणार कोण? ते मीटर सगळे प्रायव्हेट आहेत आणि येत्या काळामध्ये ते जसे जुने मीटर होते, जे रोलेक्स करके कंपनी होती ती रोलेक्स बाउन्स करायची मीटर, म्हणजे डायरेक्टली ते एका पॉईंटवरून डायरेक्ट 100वरती जायचे। असे पॉईंट जर फिरत असेल तर सेम अदानीचा जेव्हा हा जो जिनियस मीटर आहे हा सेम मीटर आहे जो डायरेक्ट सडनली फिरतो जागेवरती आणि आपल्याला जे 500 रुपये 600 होतो तो डायरेक्ट 4000चा आणि 20,000चा बिल आपल्याला देत आहे। मग हे अधिकाऱ्यांना आम्ही माहिती करून दिली, अधिकाऱ्यांना पण ह्या गोष्टी माहीत नव्हते। शेवटी आम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला तर अधिकाऱ्यांनी सरळ सांगितलं की हिवाळी अधिवेशनाला आम्ही सांगितलं की हिवाळी अधिवेशन होत नाही तो आणि मुख्यमंत्री जोपर्यंत सर्क्युलर GR काढत नाही तोपर्यंत हे मीटर पालघर जिल्ह्यामध्ये तरी लागले नाही पाहिजेत आणि हे मीटर जे काही तुम्ही लावून गेले ती परत घेऊन जा आणि आम्हाला आमचे मीटर परत द्या आणि जे जुने मीटर जे बिलच्या हिशोबाने होते ते बिल घ्या आणि जे काही बिल आता आम्हाला तुम्ही दिलेले आहेत ते बिल आमचे माफ करा। आपण एकंदरीत सर्वसामान्य लोकांना काय सांगाल आणि त्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? माझं जनतेला हेच आव्हान आहे की हे स्मार्ट मीटर तुम्ही आपल्या घरी लावून देऊ नका। आपली फार मोठी चोरी होत आहे। आपली जे मीटर आहे हे प्रायव्हेटवाले चोरी घेऊन चाललेले आहेत। ह्या मीटरपासून आणि ह्या स्मार्ट मीटरपासून सावधान राहा। हा स्मार्ट मीटर आपल्या कातरण बसणार आहे आपल्या खिशाला आणि हे मीटर तुम्ही घरी बसून देऊ नका। तरीसुद्धा जर कुठल्या जे मीटर बसवण्यासाठी लोक येतात, कर्मचारी येतात, तुम्हाला बळजबरी करत असेल, दादागिरी करत असेल, त्यांना तिथेच चोप द्या, तिथेच पळून लावा। प्रशासनसुद्धा या गोष्टीला दाद देणार नाही, कारण की कुठलाही भांडवलचे प्रायव्हेट माणूस आपल्या मीटरला आपल्या घरी येऊन हात लावू शकत नाही। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।